जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आपल्या सोलापूर जिल्ह्यातून खूप मोठ्या 3 अशा बातम्या आल्या आहेत. तर आपण त्या 3 बातम्या विस्तारसहित पाहूया. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. सबस्क्राईबचं बटन खाली आहे मित्रांनो, सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर खूप दिवसापासून आपल्या सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार ह्याविषयी चर्चा आणि खूप गोष्टी चालू होत्या. तर फायनली सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री झालेला आहे. तर मित्रांनो, चला आपण त्या 3 कोणत्या बातम्या आहेत महत्त्वाच्या त्या विस्तारसहित पाहू. तर मित्रांनो, चला व्हिडिओला स्टार्ट करू. त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहता मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटते, सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोणाला करायचा पाहिजे होतं हे सुद्धा आपल्याला आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला त्या 3 बातम्या पाहूया. तर पहिली बातमी म्हणजे माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते या तालुक्यात वाळू ओढण्याचे प्रकार असे घडत आहेत. तर याविषयी खूप चर्चा चालू आहे. तर याविषयी खूप मोठे नेते मीडियाद्वारे बोलले सुद्धा आहेत. तर मित्रांनो, चला ती दुसरी बातमी. तर त्या दोन्ही बातम्या तुम्ही पहा शरद पवारजींच्या तोंडून. चला पाहूया बातमी. 4/124 हे जे कलम आहे त्या कलमामध्ये राजद्रोह म्हणून कुणाचाही खटला भरण्याची तरतूद आहे. हे कलम आलं कधी